नमस्ते. आपण या ठिकाणी भांडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि एका वांग्याच्या प्लॉटला आपण मागच्या 8 दिवसापूर्वी स्प्रे दिलेला आहे. तर हे झाड बघू शकता आपण की ज्या झाडावरती आपण स्प्रे न मारलेली ही लाईन आहे आणि 1-2 लाईनीला आपण आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स स्प्रे दिलेला आहे. तर याच्या पानाची फुलाची आपण या ठिकाणी साईज बघू शकता. पान किती लेवलला आहे आणि फुलं 1-2-3 ठिकाणी फुलं सुद्धा या ठिकाणी ज्याला आपण मारलेलं नाही, ज्यांनी रासायनिक पद्धतीनं जे वापरलेलं आहे त्या प्रोडक्टला त्यांनी वापरलेलं आहे. आणि आपण आता पलीकडे जातो आहे की जिथं आपलं इंडिया ग्रोचं प्रोडक्टचं या ठिकाणी स्प्रे मारलेला आहे आणि 8 दिवसातला आपण हा रिझल्ट्स बघतो आहे. बघा किती पद्धतीनं आज हे ज्या लाईनला आपण ग्रो मॅजिक ॲडव्हान्स मारलं आहे त्या लाईनच्या पानाची आणि झाडाची आपण या ठिकाणी पाहणी करतो आहे. तर अतिशय जबरदस्त असं रिझल्ट्स या ठिकाणी आपल्याला जाधव यांच्या या क्षेत्रातला दिसतोय. तर बघा ही पानाची रुंदी, फुलांची संख्या आणि प्रत्येक पान किंवा प्रत्येक झाड हे कशा पद्धतीनं आज चांगल्या पद्धतीचं फूल धारणा करतं आहे. आणि एक लेवल जे मारलेला स्प्रे आहे तो झाडाचा आपण या ठिकाणी बघू शकता. तर हा पूर्णपणे व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह व्हिडिओ आहे. तर इंडिया ग्रो प्रोडक्टची अतिशय जबरदस्त अशी प्रोडक्ट्स आहेत, शेतकऱ्यांनी या ठिकाणी खरंच वापरली पाहिजेत. व्यवस्थित पाण्याचं, खताचं आणि इंडिया ग्रोचं जर आपण नियोजन केलं तर 100% शेतकऱ्यांसाठी म्हणजे अक्षरशः झाडामध्ये जो झालेला बदल आहे तो आपण बघू शकता. तर हे सर्व गेल्या 8 दिवसातील भांडगाव येथील या ठिकाणी प्रोडक्टचं हे चित्रण आहे. आता परत आपण जिथं स्प्रे मारला नाही ती लाईन एकदा तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर बघा इथून पलीकडं स्प्रे मारलेला नाही आहे. तर ही झाडाची संख्या बघू शकता आपण, स्प्रे न मारलेल्या ही लाईन आहे आणि जिथून स्प्रे मारला आहे ती ही संख्या झाडाची बघू शकता आपण. म्हणजे 8 दिवसामध्ये जर नॅचरल पद्धतीची जर झाडाची ग्रोथ होत असेल, फुलधारणा चांगली होत असेल आणि कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती रोगराई जर येत नसेल तर 100% आपण ही प्रोडक्ट्स यूज केली पाहिजेत. प्रत्येकानं इंडिया ग्रोचा वापर करा आणि आपली स्वतःची शेती चांगली करण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करा. धन्यवाद.